नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। उत्तर अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी आजची सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव गावातून सुरू झालेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याच्या प्रतीक्षेचा संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे। ज्या ठिकाणी तब्बल 40 वर्षांपूर्वी निळवंडे धरणासाठी पहिली पाणी परिषद झाली होती, त्याच भागातील शेतकऱ्यांच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावे सिंचनाच्या पाण्यापासून वंचित होती। मात्र आता या गावांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे। ओरधुप्रवरा प्रकल्पांतर्गत DY04 उजवी व डावी वितरण व्यवस्थेच्या चारीचे डिझाईन मंजूर झाले असून रखडलेल्या कामाला आता वेग मिळणार आहे। अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील 182 दुष्काळग्रस्त गावांपर्यंत निळवंडे धरणाचे पाणी पोहोचावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आणि विविध समित्यांचा संघर्ष सुरू आहे। निळवंडे धरणाचे पाणी अनेक गावांपर्यंत पोहोचले असले तरी काही भाग अद्याप प्रतीक्षेत आहेत। पावसाळा तोंडावर आलेला असताना काम सुरू झाल्याने काही शेतकऱ्यांमध्ये नाराजीही व्यक्त केली जात आहे। मात्र जलसंपदा विभागाने वितरण व्यवस्थेचे डिझाईन मंजूर केल्यामुळे प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तसेच पाईपद्वारे म्हणजेच PDN वितरणाचे कामही प्रगतीपथावर आहे। दरम्यान संगमनेर तालुक्यातील चिंचोली ग्रामपंचायत हद्दीतील पश्चिमेकडील 308 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कृती समितीकडून सकारात्मक प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा संपण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत। निळवंडेचे पाणी आल्यास शेतीला नवी दिशा मिळेल आणि दुष्काळग्रस्त भागाचा विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। सीजी न्यूज महाराष्ट्रसाठी राजेंद्र मेढे।